पण दिल्लीत अमित शहाची भेट घेतली प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी. इकडे अमित साठम असतील, आशिष शेलार असतील, हे म्हणतात आम्ही कदापि राष्ट्रवादीशी युती करणार नाही. बघा, प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे दिल्लीमध्ये अमित शहाना भेटतात किंवा मोदींना भेटतात, यात नवीन काय आहे? त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांना ते भेटत आहेत, त्यांच्या आश्रयदात्यांना भेटत आहेत, त्यांच्या मायबापांना भेटत आहेत. हे मान्य केलं पाहिजे. आम्ही जातो का? आमचं सर्व काही मुंबई महाराष्ट्रामध्ये. मिंदे जातात, मिंदे जाऊन बसतात ना कृष्ण मेनन रोडच्या हिरवळीवर, गवतावर, आणि मग पांढऱ्या पॅन्टला गवत लावून येतात बसून बसून. त्याच्यामुळे हे जे सगळे आहेत हे दिल्लीचे मिंदे आहेत. या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षानं पायपुसणं केलेलं आहे दिल्ली आणि महाराष्ट्राच्या वाटेवरचं. रावसाहेब, एक मराठीतला विषय आहे की परवाच्या दिवशी संसदेत भाषण करताना दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय की पक्षांतर बंदी कायदा हा आणखी मजबूत करण्याची गरज आहे. की ज्या पद्धतीने आमदार फोडले जातात, त्यांनी शिवसेनेचं उदाहरण दिलं, शरद पवारांच्या एनसीपीचं उदाहरण दिलं, आणि जी मंडळी म्हणजे जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात त्यांनी जर पक्षांतर केलं, पक्ष फुटला, तर अशा लोकप्रतिनिधींवर 6 वर्ष निवडणूक लढण्यावर बंदी घाला अशी मागणी. बघा, अशा प्रकारचे कठोर नियम आणि तरतुदी सध्याच्या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये आहेत. पण निवडणूक आयोगच हरामखोर असेल. आमची अपेक्षा की निवडणूक आयोगाने हरिश्चंद्राच्या भूमिकेत असायला पाहिजे, पण ते हरामखोरांच्या भूमिकेत आहेत. आणि निवडणूक आयोग हरामखोर असल्यामुळे पक्षांतर बंदी कायदा जो बनवलेला आहे कठोर, त्याची अंमलबजावणी होत नाही. पक्षांतर बंदी कायद्याच्या 10व्या शेड्यूलनुसार घटनेतल्या मिंदेबरोबर गेलेले 40-42 लोक हे अपात्र ठरायलाच पाहिजे होते. हे घटनेच्या 10व्या शेड्यूलमध्ये असताना सुद्धा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न हरामखोर निवडणूक आयोगाने केला, देशाच्या सुप्रीम कोर्टानं केला. अशा वेळेला कायदा काय करणार? कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, नाचायला लावतायत, हे दौलतजादा करतायत हे सगळे लोक. दिग्विजय सिंग यांची तळमळ मी समजू शकतो, कारण मध्य प्रदेशमध्ये सुद्धा काँग्रेसला अशा प्रकारे फोडण्यात आलं. त्या माधवराव शिंदेच्या मुलाचा गट 22-23 आमदार जे फुटले ज्योतिराज शिंदे बरोबर, तेव्हाही तेच झालं, सरकार पाडलं गेलं. महाराष्ट्रात सुद्धा तेच झालं, आणि इतर राज्यात सुद्धा झारखंडला सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्यामुळे पक्षांतर बंदी कायदा किती कठोर केला तरी जोपर्यंत दिल्लीत आणि निवडणूक आयोगामध्ये हरामखोरांचं राज्य आहे, तोपर्यंत हा कायदा त्यांच्या कोठीवर नाचवला जाईल.